काल रात्री कोल्हामध्ये मोठा अपघात झाला होता। त्याच्यामध्ये 38 लोक हे ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 38 लोक जखमी आहे। सध्या त्यांचा उपचार जे आहेत भाभा हॉस्पिटलमध्ये सुरू होता आणि काही लोक उपचार घेऊन घरी गेलेले आहे आणि जे डेड बॉडी काही लोकांची घरी गेलेली आहे आणि काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे आणि एकंदरीत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। सर, काय सांगाल आपण, किती लोक जखमी? 38 आतापर्यंत सकाळपर्यंत 38 जण जखमी होते। त्यापैकी 11 जण हे आहेत हे बाहेर खाजगी हॉस्पिटलमध्ये गेले असं समजलंय आणि इतर जे आहेत पेशंट ते आपण राजावाडीला, केमला, सायनला हलवण्यात आलेले आहे। त्यापैकी 4 डेथ झाले, त्यापैकी 3 डेथ तिकडेच होत्या आणि 1 डेथ इथे झाली हॉस्पिटलला। किती लोक गंभीर स्वरूपाने जखमी आहे? आता ते काय म्हणता येईल, कारण का रात्रीच्या याच्या अपघातामध्ये बरेच ताबडतोब कोण आपले पेशंट आले होते, त्यांनी आपापल्या हिशोबाने त्यांना बाहेर खाजगी हॉस्पिटल पण नेलं आणि बाकी राजावाडी, सायन हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटलला नेण्यात आलं आणि इथे फक्त 4 डेथ झाले। जे बस चालक होता कुठेतरी असं कळतंय की ते मध्यधुंद अवस्थेमध्ये होता आणि ते काय आम्हाला इथे ही कल्पना इथे आम्हाला नाही आहे, ते तुम्हाला बाकी पोलिसांकडून कळेल। पण जी हॉस्पिटलची स्थिती आहे ती अशी स्थिती आहे आणि आपल्या ह्याच गाडीतून आपण बऱ्याच जखमींना आपण नेलेलं आहे इतर ठिकाणी। किती जखमींना तुम्ही काढलेला आहे नेमका? काल जवळजवळ ते 10, 12, 15 जणांना आपण इथून ह्या आपल्या ॲम्ब्युलन्समध्ये इथून नेलं आणि बाकी इतर हॉस्पिटलच्या शताब्दी हॉस्पिटल आहे, राजावाडी हॉस्पिटल, तिकडच्या पण आपल्या ॲम्ब्युलन्स आल्या होत्या रुग्णवाहिका, त्यांनी देखील त्यांना मदत केली तिकडे न्यायची। एकंदरीत जर बघितलं तर हे होते ॲम्ब्युलन्स चालक आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की 38 लोक जखमी आहे। काही लोकांना हे ॲम्ब्युलन्स होती आणि त्यावेळी त्यांनी मदत केलेलं आहे ह्या ॲम्ब्युलन्सवरून आणि वेगवेगळ्या ठिकाणी सध्या 38 लोकांच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जखमी आहेत। त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी राजावाडी, केएम, सायन ह्या ठिकाणी उपचार घेत आहे आणि मोठ्या प्रमाणात येथे 6 लोक जे आहेत आयसीयूमध्ये भाभा हॉस्पिटल कुरूमध्ये ॲडमिट आहेत, त्यांचा उपचार सुरू आहे। करण गणेश मोरे, सारंग पांडे, TV9 मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।